नमस्कार, SP किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याची काप। त्यासाठी मी इथे एक वांग घेतलेलं आहे। हे मी मोठं वांग इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 वाटी रवा, 1 चमचा तांदळाची पिठी, मसाला म्हणजे हे लाल तिखट आहे, मीठ, हळद आणि कोथिंबीर। सुरुवातीला आपण ह्या वांग्याचे काप करून घेणार आहोत। जास्त पातळ काप करायचे नाहीत, कारण वांग तेलात सोडल्यानंतर ते लगेच शिजलं जातं, म्हणून थोडे जाड काप ठेवायचे आहेत। इथे मी अशा प्रकारे वांग्याची काप करून घेतलेली आहेत। आता आपण वांग्याच्या कापांना सगळं साहित्य लावून घेऊया। इथेही मी वांग्याची काप अशी घेतलेली आहेत। आता आपण त्याला मीठ लावून घेऊया। मीठ, लाल तिखट आणि हळद हे दोन्ही बाजून आपण आता व्यवस्थित लावून घेणार आहोत। तुम्हाला मसाले अगदीच कोरडे वाटत असतील तर अर्धा चमचा पाणी देखील लावून घेतलं तरी चालेल, परंतु यामध्ये आपण मीठ घालतो त्यामुळे थोड्या वेळाने मिठाला पाणी सुटायला सुरुवात होते, त्यामुळे पाण्याचा वापर नाही केला तर बेटरच। आता आपण हे दोन्ही बाजूला मसाले लावून घेतलेले आहेत। आता 5 ते 10 मिनिटं आपण हे मिश्रण सगळं मसाले वांग्याला असेच लावून झाकून ठेवूया। 10 मिनिटांनंतर आपण वांगी फ्राय करून घेऊया। आपण वांगी मसाला लावून ठेवलेली आहे, तोपर्यंत सर्व रवा घेणार आहोत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि तांदळाची पिठी हे सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया। इथे आपण सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याला थोडं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाही। आता आपण ही जी वांगी आहेत ती मिश्रणामध्ये आपण छान त्याला असं कोटेशन करून घेऊया। अशी घोटवून घेणार आहोत, त्यांना छान असं कोटेशन करून घेऊया। दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळी वांगी रवा लावून घेऊया। इथे आपण सगळ्या वांग्यांना रवा लावून घेतलेला आहे। आता आपण सगळी वांगी तेलात फ्राय करून घेऊया। इथे मी गॅसवर पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। आता ही आपण वांगी फ्राय करून घेणार आहोत। एका बाजूने आपली वांगी भाजलेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। वांगी ही मऊ असतात, त्यामुळे फ्राय लगेच होऊन जातात। आपली वांगी दोन्ही बाजून आता भाजून झालेली आहे, छान अशी क्रिस्पी झालेली आहेत। आपण आता ती काढून घेऊया। त्याच प्रकारे आता आपण उरलेली बाकीची वांगी देखील तेलामध्ये फ्राय करून घेऊया। ही देखील वांगी आपली भाजून होत आलेली आहे, व्यवस्थित छान अशी फ्राय देखील झालेली आहे। कलर देखील तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। आमटी भाताबरोबर देखील छान लागते। त्याचबरोबर आपण चपाती किंवा भाकरी बरोबर देखील हे खाऊ शकतो। वांगी ही नरम असल्यामुळे तळली पटकन जातात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तयार आहे आपली आजची रेसिपी वांग्याची काप। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।